अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, यूट्यूबवरती अनेक माध्यमाने अनेक चॅनलवरती जो तो आपल्या आपल्या ज्ञानाप्रमाणे माहितीप्रमाणे आजकाल प्रत्येक गोष्टीचे ज्ञान देण्यासाठी तत्पर आहे, तयार आहे. ज्याला ज्या पद्धतीने माहिती मिळत असते तो व्यक्ती त्या पद्धतीने माहिती देण्याचा आणि नाथपंथी सामाजिक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, करत असतो. असाच एक छोटासा प्रयत्न मीही आज करणार आहे. तर आज आपण नाथपंथाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. नाथपंथाची खरी माहिती आज मी तुमच्या समोर थोडक्यात सांगणार आहे, मांडणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण इतिहासातील मागील काळातील काही गोष्टी सर्वप्रथम जाणणं किंवा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जो व्यक्ती मानून सर्व करतो तो कदाचित चुकीची माहिती अर्धवट ज्ञान घेऊन मार्ग चालत असतो किंवा चालू शकतो. पण इतिहासात जर जुन्या घडामोडींची, जुन्या गोष्टींची जर बारकाईने काळजीपूर्वक लक्षपूर्वक अभ्यास केला, बघितलं, तर मात्र खूप वेगळ्याच पद्धतीने माहिती मिळत असते, सापडत असते किंवा दिसत असते. तर आपण अशाच पूर्वगामी की ज्या इतिहासामध्ये दडलेल्या असतील, लपलेल्या असतील किंवा आपल्यापर्यंत आल्याच नाही, अशा 4 शाखा जाणून घेणार आहोत. त्यामध्ये महायान, हियान, वज्रयान आणि सहजान ह्या 4 शाखा त्या टायमाला, त्या काळात, वेळेत कार्यरत होत्या. आपापल्या जीवनचर्याचं पालन करत होत्या. ज्याला जसे जमेल त्या पद्धतीने जो तो काम असेल, कष्ट असेल, भोग असेल, विलास असेल, करत होता, उपभोगत होता. त्यापैकीच वज्रयान ही एक शाखा काही गोष्टींना विचारात घेऊन, काही गोष्टींचा अभ्यास करून, काही गरजा, काही दुःख किंवा काही संकट अशा गोष्टींना सामोरे ठेवून वज्रायन या शाखेने पुढाकार घेतला आणि सामाजिक काही रूढी परंपरा बदलावण्याचे ठरवले, काही गोष्टींना आजमावायचे ठरवले, अंमलात आणण्याचे ठरवले, निर्माण करण्याचा विचार केला. तर सर्वप्रथम या शाखेची उत्पत्ती शिव तत्वाला सामोरे ठेवून, आराध्य ठेवून सुरुवात करण्यात आली आणि एक एक करून यामध्ये थोर पुरुष, महात्मे जुळत गेली. एकत्रित येऊन सामर्थ्य, कृपा, दैवी कृपा, सिद्धी, विद्या या गोष्टींची जमवाजमव करण्याची सुरुवात केली. मग यामध्ये मी नावे कुणाची उल्लेख करणार नाही, कारण यामध्ये नावे खूप वेगळ्या पद्धतीने घेतली जातात. आज ज्या नाथांची नावे तुमच्या आमच्या समोर मांडली जातात, ती नावे त्या टायमाला सापडतही नाही. आणि त्यावेळेस ह्या नावांना लिहिण्याची पद्धत किंवा भाषा अंमलात अस्तित्वातही नव्हती. कारण व्यंजन, स्वर सगळ्यांना माहीत असेल
त्याचा उगम निर्मिती कोणत्या आणि कितव्या शताब्दीमध्ये किंवा शतकामध्ये झाली. मग ही नावे त्यावेळेस लिहिणं शक्यच नव्हतं. त्या भाषेमध्ये त्या बोली ही शब्द लिहिणं किंवा उच्चार करणं हे शक्य नव्हते किंवा नसेल. पण मित्रांनो, यामधूनच नाथपंथाचा उगम झाला. नाथपंथ हा अस्तित्वात आला. नाथपंथाची रचना झाली. मग ती कोणी केली, कशी केली, कोण आगामी, कोण आधी, कोण अनंत, कोण नंतर, ह्या गोष्टी मी आज सांगणार नाही, बोलणार नाही. आणि नाथपंथाचा उगम होऊन नाथपंथाने काही सामर्थ्य, सिद्धी असेल, विद्या असेल, शक्ती असेल, कृपा असेल, ह्या गोष्टीची शोधाशोध करून सामर्थ्य मिळवले आणि अशा रहस्यमय गोष्टी जाणून घेतल्या. वज्रायन ह्या शाखेतूनच नाथपंथ समोर आलेला आहे. मग ती शाखा कुठे अस्तित्वात होती, कुठे अंमलात आली, तो देश, ती जागा, ते ठिकाण, ह्या विषयावरतीही आज चर्चा होणार नाही. सत्य म्हणजे हेच, जे व्हॉट्सअप, फेसबुक ह्या युनिव्हर्सिटीमध्ये दाखवले जाते त्या पद्धतीने नसते. सत्य मानून घेण्याऐवजी जाणून घेणे खूप गरजेचे असते. सत्य शोधावे लागते, त्यावेळेस सापडत असते. आणि अशा पद्धतीने नाथपंथाची रचना झाली. मग त्यांनी सामर्थ्याने लोककार्य करण्याचे, लोकहिताचे ठरवले आणि त्या कार्यासाठीच आपलं आयुष्य, जीवन व्यतीत केले. भरपूर सामर्थ्य आणि भरपूर कामे अशी त्यांच्या हाती आली. मग नाथपंथाचे खरे उद्दिष्ट, ध्येय काय होते, या गोष्टीवरती जर आज आपण जाणून घेतलं तर आपणही दिशाहीन होणार नाही, मार्गहीन होणार नाही. तर मित्रांनो, नाथपंथाचे खरे कार्य, खरे ध्येय, हित हे जनकार्य, समाजकल्याण, समाजकार्य होते. अंधश्रद्धा, ढोंग किंवा माध्यम हे त्यांच्याकडे नव्हते. कोणत्याही लिंबाला, दोरीला, कोणत्याही अशा तांत्रिक पद्धतीला त्यांनी कधी वाव दिला नाही. समाजाला ज्ञान देऊन, समाजाला पुढे नेऊन उन्नती प्रगतीच्या पथावरती सुखी आणि शांती समाधानी कसे करता येईल यासाठी त्यांनी कार्य केले. ज्ञान देणे हा त्यांचा एकमेव उद्दिष्ट होतं, एकमेव ध्येय होतं. ज्ञान देऊनच समाजाला शिकवण देणं, समाजाचे कार्य करणं हे त्यांचं कार्य होते. सिद्धी, विद्या ह्या गोष्टी पलीकडे पण त्यांचे प्रमुख कार्य म्हणजेच समाजाला दिशा देणं, रक्षण, संरक्षण करणं हेच होते. आणि मित्रांनो, सांगायचे थोडक्यात म्हणजे आज आपण प्रत्येकजण नाथपंथी साधक होऊन बसला आहात. स्वतःला नाथपंथी साधक म्हणून घेत आहोत आणि चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मार्गाने, चुकीच्या ध्येयाने आपण भौतिक जगाच्या या उलाढालीमध्ये फसून खरा मार्ग, खरे सत्य, खरे ध्येय हे बाजूला सावरून सिद्धी, विद्या, मंत्र, तप, जप, ध्यान, धारणा ह्या सगळ्या गोष्टीकडे वळलो आहोत. त्यामुळे खरा नाथपंथ आपण समजून घेतलाच नाही किंवा आपल्याला समजलाच नाही. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं ही गोष्ट नाही, पण तरी बाबांच्या आदेशानं ह्याच पद्धतीनं सांगावं म्हणून मी सांगत आहे की जो व्यक्ती सोंगढोंग करतो, जो व्यक्ती खरं ज्ञान न जाणता मानून भक्ती करतो, तो व्यक्ती जीवनामध्ये काहीही मिळू शकत नाही. त्या व्यक्तीला जीवनामध्ये काहीही सापडत नाही. आणि आपल्या अगोदर
अनेक पिढ्यांनी अनेक साधू संतांनी तप जप ध्यानधारणा कुंडलिनी जागरण आज्ञाचक्र खुलणं दशमद्वार सप्तचक्र जागृत करणं या सर्व गोष्टीवरती कार्य केलेलं आहे, प्रयत्न केलेले आहेत, पण कुणालाही काहीही साध्य झालेलं नाही. आणि जर असे झाले असते तर आपल्या या देशामध्ये राष्ट्रामध्ये खूप अशा मोठमोठाल्या संतांची साधूंची गर्दी जमली असती. खूप म्हणजे अडचणीचा काळ वेळ आलीच नसती, राहिलीच नसती. म्हणून एक गोष्ट मी आज तुमच्यासमोर थोडक्यात सांगत आहे. इस तरह चक्र गए थे कि न जाने किसने हमें चपेट में लिया था. अरे हम कैसे भूल गए कि उसी वक्त हमें सीढ़ियों ने ठुकराया था. मी जाणून बुजून सीढ़िया म्हणजे शिडी हा शब्द याचं थोडक्यात वर्णन करतो. कारण आपलं ज्या ठिकाणी पाऊल चुकलं त्याच ठिकाणी आपण सगळं विसरून गेलो आणि आपला प्रवास चुकीच्या दिशेनं केलेला आहे. आलं का देश? जय गुरु गोरखनाथ.